शब्दासाठी आणि परमेश्वराच्या शब्दासाठी आतुरलेला, हो मध्ये हो म्हणणारा, तो सांगेल त्या गोष्टी स्वीकारणारा, त्या योहानाला सर्व प्रकटीकरण देवाने दिलं. वाचलंय का आपण प्रकटीकरण? किती जणांनी वाचलंय? किती अध्याय आहेत? एकूण अध्याय किती आहे? 21 नाही, 22. काय 22? काय म्हटलंय प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि वचन 3 काय सांगतं? जे या संदेशाला वाचून दाखवतो तो, जो ऐकतो तो आणि जो त्याप्रमाणे चालतो तो धन्य. प्रेज द लॉर्ड. वाचा प्रकटीकरण याचा पहिला अध्याय वचन 3 काय सांगतं? या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, तो ऐकणारा, प्रेज द लॉर्ड. काय म्हटलं? त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारा, तोच म्हणा, तोच. च लावलं की संपलं, हो की नाही? जेव्हा देव आपल्याला वचनामध्ये ज्या ज्या ठिकाणी लावतो तेव्हा गांभीर्याने वचन वाचा. देव काहीतरी सांगत असतो, वाचायचे म्हणून वाचू नका. देवाने त्या वचनाच्यातून आपल्याला काय बोध देणार आहे त्या गोष्टीसाठी वचन वाचणं अपेक्षित आहे. म्हणून मी म्हणते की वचन ऐका. ह्या दिवसामध्ये वचन ऐका असं मी म्हणणार नाही. का तर वचन सांगतं की या दिवसामध्ये बरेचसे खोटे शिक्षक उत्पन्न झालेले आहेत. म्हणून मी या दिवसात मी तुम्हाला म्हणते की बायबल घ्या, स्वतः वचन वाचा. हालेलुया. स्वतः वाचा. वाचायला येतं आपल्याला? येतं ना? स्वतः वाचा. कोण काय सांगायले देवाच्या वचनाप्रमाणे आहे का बघा. मी आज तुम्हाला सांगत आहे या फुलपीठवरून, किंवा एखादी मोठा सेवक तुम्हाला सांगत आहे, किंवा नव्याने सेवा करणारा व्यक्ती सांगत आहे, तो जे सांगत आहे ते तसंच वचनात आहे का शोधा. प्रेज द लॉर्ड. बरेचसे आपला मार्ग बहकून टाकतात, बिघडून टाकतात. बऱ्याचदा असंच वाटतं की ह्यांचा हेतू, बऱ्याचदा चांगल्या गोष्टी प्रदर्शित करून हेतू अशुद्ध असतो. म्हणून या दिवसामध्ये जास्तीत जास्त वचन ऐकण्यापेक्षा या सेवकाचं, त्या सेवकाचं, त्या सेवकाचं, युट्यूब, फेसबुक या गोष्टी बाजूला ठेवून वैयक्तिक वचन वाचा. प्रेज द लॉर्ड. आज खूप हे झालंय युथ लोकांमध्ये, ह्या पालकांचं असं आहे, त्या पालकांचं तसं आहे, त्या पालकांनी तसं सांगितलं, त्या पालकांनी, त्यांना जे वाटतं ते त्यांनी सांगितलंय. पण परमेश्वराला जे काही वाटतं ते शोधा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला जे काही आपल्याला सांगायचे डायरेक्टली ते बायबल मधून तो आपल्याला सांगतो. म्हणून वैयक्तिक बायबल वाचा. जर कुणाचे वचन ऐकत असतात तर ते वचन जसंच तसं बायबल मध्ये आहे का शोधा. बऱ्याचशा लोकांना स्वतःचा अनुभव मिक्स करून सांगायची सवय असते. मला वाटतं म्हणून मी असं सांगते, माझा अनुभव आहे म्हणून मी असं सांगते. म्हणजे बरेचसे लोक सोयीप्रमाणे वचनाला घेतात. आज प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं, मी त्यात आहे का? मी सोयीप्रमाणे वचनाला घेणारा किंवा घेणारी आहे का? का सोयीनुसार वचनाकडे पाहणारी किंवा पाहणारी आहे का? वचनाला सोयीनुसार घेऊ नका, किंवा वचनात आपल्याला वाटते आपल्या सोयीनुसार वचनात बदल करू नका, तर वचनानुसार स्वतःत बदल करा. हालेलुया. परत मी म्हणेन, आपल्या सोयीनुसार वचनात बदल करू नका, तर वचनानुसार स्वतःत बदल करा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला वचनानुसार आपल्यात बदल होणं अपेक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. आज मला 4 लोक वाईट चांगलं म्हणतील, देणं घेणं नाही. वचन काय सांगतं? जे सत्य आहे तेच तू सांग. इथं म्हणून आहे, जे सत्य आहे ते तूच सांग, कारण याचा हिशोब मला द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. लोकांनी माझी वाहवा करावी, लोकांनी मला लोकप्रियता मिळवून द्यावी, म्हणून त्या प्रियतेसाठी, लोकप्रियतेसाठी त्या परिस्थितीनुसार बदल करून सांगू नका. हालेलुया. सांगू नका, तर सत्य जे आहे ते सांगा. कारण वचन सांगतं की मार्ग, सत्य व जीवन, कोण म्हणतं असं?
हालेलुया. येशू म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जो कोणी माझ्याकडे येईल तो पित्याकडे जाईल. हालेलुया. म्हणून गाब्रिएलने जेव्हा आज वचन वाचत आहोत, जेव्हा आम्ही वचन ऐकत आहोत, त्यावेळेला प्रेषितांच्या कृत्यामध्ये 17व्या अध्यायामध्ये सांगितलंय, बिरुया येथील मंडळीविषयी लिहिलंय. जेव्हा प्रेषित पौल आपली सेवा घेऊन चालत आहे, वेगवेगळ्या लोकांमध्ये सेवा देत आहे, सुवार्ता सांगत आहे, त्या ठिकाणी तो थेसलोनिकेतून निघून बिरुया या ठिकाणी जातो आणि वचन आम्हाला सांगतो, बिरुया येथील लोक मोठ्या मनाचे होते. वाचा तुम्ही वैयक्तिकरित्या. बिरुया येथील लोक कसे होते? मोठ्या मनाचे होते. का बरं? कारण जे काही ते ऐकत होते त्याचा शोध ते प्रत्येक दिवशी शास्त्रात करत होते. हालेलुया. जे काही ते ऐकत होते त्याचा शोध कुठं करत होते? ते एक दिवस करत होते का? वचन वाचल्यावर तुम्हाला समजेल की दररोज प्रति दिवशी बिरुया येथील मंडळी जे काही ऐकत होती ती शास्त्रामध्ये शोधत होती. म्हणून वचन सांगतं की बिरुया येथील लोक मोठ्या मनाचे होते. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही मोठ्या मनाचे लोक आहोत का? आध्यात्मिकरित्या विचार करायचं, आत्मिकरित्या विचार करायचं की मी मोठ्या अंतःकरणाची, मोठ्या मनाची आहे का? आध्यात्मिकरित्या जर मी मोठ्या मनाची आहे तर मी पहिली गोष्ट दररोज शास्त्र वाचणारी आहे किंवा वाचणार आहे. हालेलुया. जर मी मोठ्या मनाची आहे तर मी जे काही ऐकते देवाविषयी, या ठिकाणी साक्ष सांगितली त्याविषयी, किंवा नवीन एखाद्या व्यक्तीने वचनातून उत्तेजन दिलं त्याविषयी, ते तसंच आहे का शास्त्रामध्ये याचा मी शोध करते का किंवा करतोय का? प्रेज द लॉर्ड. आणि तो शोध केल्यानंतर मी त्या शोधाला मी माझ्यामध्ये संपवते का? प्रेज द लॉर्ड. बऱ्याचदा काय असतं, अनुभवातून आपण बोलत असतो, देव दाखल्यातून सांगतो, जे काही सांगितलं जातं, जे काही आहे ते आपण बाजूच्याकडे बघतो. ह्याच्यात असं आहे का, तिच्यात असं आहे का, किंवा ती सांगायला तिच्यात तसं आहे का? देवाने सांगितले आत्मपरीक्षण कर. काय कर? आत्मचिंतन कर, आत्मपरीक्षण कर. मला बघून तुम्ही स्वर्गात जाणार नाही किंवा तुम्हाला बघून स्वर्गात जाणार नाही. कुणाला बघून जाणार नाही? स्वतःच्या जीवनाकडे बघून. का माझ्या शरीरातून, माझ्या हृदयातून देवाची भक्ती होते का? का मी फक्त शारीरिकरित्या इथे उपस्थित आहे, माझं मन इतरत्रच कुठेतरी भटकत आहे? कारण देवाचं वचन सांगतं त्याचे नेत्र नीतिमानांवरती असतात आणि तो दुर्जनांवरती करडी नजर ठेवतो. कशी नजर ठेवतो? करडी नजर ठेवतो. त्याचे कटाक्ष, त्याचे नेत्र नीतिमानांवरती असतात. आताच आपण स्तोत्रसंहिता 141 वाचलं. काय म्हटलं तिथं? अनिती करणाऱ्या मनुष्याबरोबर मी दुराचरण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नका. म्हणा, माझे मन. कुणाचे मन? कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नका. कुणाला म्हणायचे हे? आपल्या मनाला. कुणाला म्हणायचे? आपल्या मनाला. की मी दुराचरण करू नये, मी दुष्कृत्य करू नये, मी दुष्टता बाळगू नये, म्हणून मी माझ्या मनाला सांगायचे की वाईट गोष्टीकडे वळू देऊ नका. बऱ्याचदा तुम्ही वाचलं असेल, कुसंगतीने नीती बिघडते. काय म्हटले? कुसंगती म्हणजे काय? दुष्टपणा, दुराचरण. जे काही वाईट करता येईल, इतरांचं वाईट बोलता येईल, हाताने करता येईल, शब्दाने करता येईल, डोळ्याने करता येईल, ते करण्याकडे आपला कल राहणे, मन राहणे. परंतु इथं काय म्हणतोय स्तोत्र करता दावीद की अनिती करणाऱ्या मनुष्याबरोबर मी दुराचरण करू नये. अशी आम्ही प्रार्थना देवाजवळ करतोय का? अनितीने वागणाऱ्या मनुष्याबरोबर मी दुराचरण करू नये. देव आज प्रत्येकाला वैयक्तिकरित्या बोलत आहे. जर तुमच्या अंतःकरणाला असं आज वाटत असेल की देव माझ्यासाठी बोलत आहे, तर
बोलत आहे. तुम्ही वरून कितीही चांगलं आठवण घाला, आज मी वरून कितीही चांगलं तुम्हाला दिसत असेल, परंतु माझ्या आतमध्ये काय आहे ते देवाला ठाऊक आहे. हालेलुया. कारण आतमध्ये तोडून पाहणारा परमेश्वर आहे. आपण नेहमी म्हणतो, मांजरीला वाटतं की मला कोणी बघत नाही, डोळे मिटून दूध पिते. मनुष्य प्रवृत्ती तशीच आहे, बरोबर आहे का नाही? मला कोणीच बघत नाही, किंवा मी किती चांगला आहे किंवा चांगली आहे याचं जर मी प्रेझेंटेशन करत बसले तर निश्चितच मी चांगली आणि चांगली होऊ शकत नाही आध्यात्मिकरित्या. कारण देव काय म्हणतो, ज्याची आध्यात्मिक उन्नती झालेली आहे, वाढ झालेली आहे, जो अध्यात्मामध्ये वाढत आहे, तो स्वतःला कधी वाढवत नाही, तो देवाला वाढवतो. हालेलुया. कुणाला उंच करतो तो? देवाला. सदा सर्वदा यथाकाळी, सदा सर्वदा यथाकाळी, यथेच्छ वाटेल तेव्हा तो काय करतो? देवाला उंच करतो. प्रेज द लॉर्ड. असाच एक राजा यहोशाफाट देवाच्या दृष्टीने सर्व काही चांगला करत होता. त्याचा बाप असा, याच्या कारकिर्दीत त्याने त्या बापाकडे पाहिलं होतं की माझा बाप परमेश्वराच्या दृष्टीने जे काही योग्य आहे ते करतो, तर मी सुद्धा तसंच केलं पाहिजे, असा तो विचार करून चालत होता. वयाच्या 35 वर्षापर्यंत त्यांनी राज्य केलं. आणि एक समय असा येतो की त्याला तार्शिश या ठिकाणी जायचं असतं आणि त्या तार्शिशला जाण्यासाठी तो मार्ग शोधत असतो आणि तो जहाज बांधणीचं काम करतोय, जहाज जमवण्याचं काम करतोय, गणपती तयार करतोय आणि तिथून तो विचार करतोय की मी या ठिकाणाहून कुणाची तरी मदत घ्यावी. कोण विचार करतोय? कोणता राजा? यहोशाफाट. कोणता राजा? हा विचार तो करतोय आणि हा विचार करत असताना त्याच्या लक्षात येतं की या ठिकाणी या राजाचं वर्चस्व आहे आणि त्या राजाची मी मदत घ्यावी. आहाज म्हणून राजा आहे, आहाज याचं वर्चस्व आहे आणि त्याची मी काय घ्यावी? मदत घ्यावी. परंतु वचन काय सांगतं? आहाज राजा परमेश्वराच्या दृष्टीने जे काही वाईट होतं ते तो करत होता. काय करत होता? जे काही वाईट असेल ते तो करत होता. आहाबाचा पुत्र आहाज. मागच्या वेळेला मी आहाबाविषयी सांगितलं होतं. आहाब जैसे कापा, आपण गाण्यात म्हणतो ना, कशासाठी कापला, कशासाठी थरथराट आला त्याला? जे काही परमेश्वराच्या दृष्टीने वाईट होतं ते तो करत होता. परमेश्वराला मूर्तिपूजा आवडत नव्हती, मूर्तिपूजा तो करत होता. ज्या लोकांची प्रार्थनास्थळे उच्च होती किंवा प्रार्थनेच्या वेदी होत्या त्या भरून टाकत होता. लोकांना व्याभिचार करायला तो प्रवृत्त करत होता. ह्या सर्व गोष्टी तो आहाब राजा करत होता आणि त्याचा मुलगा आहाज. आणि त्या आहाजाकडून तो मदत घ्यावी म्हणून यहोशाफाट विचार करतो. प्रेज द लॉर्ड. काय विचार करतो? की आहाज म्हणून मी काय करावं? मदत घ्यावी. आणि मदत घेण्यापूर्वी मग मला काय करावं लागेल? त्याच्याशी बोलाचाली करावी लागेल, त्याच्याशी मैत्री करावी लागेल, त्याच्याशी भागी करावी लागेल, त्याच्याशी जूट करावी लागेल. म्हणून वचन सांगतं यहोशाफाटाने आहाज राजाशी जूट केली. जो कुसंगतीमध्ये होता, जो अनितीने वागत होता, परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट होतं ते तो करत होता, अशा राजाची तो मदत घ्यायला गेला. कोण? यहोशाफाट. जो राजा परमेश्वराच्या दृष्टीत योग्य होता, ज्याने परमेश्वराचं काम चोखपणे केलेलं होतं, त्या यहोशाफाट राजाने आहाज राजाशी जूट केली. आणि पुन्हा मला वचन सांगतं, वाचलं दुसरे इतिहास त्याचा 22वा अध्याय, सॉरी 20वा अध्याय आणि 35वा वचन वाचू. दुसरे इतिहास 20वा अध्याय आणि 35वा वचन. यानंतर यहुद्याचा राजा
यहोशाफाट याने इस्रायलाचा राजा अहज्या याची जूट केली. तो अहज्या फार दुराचारी असे. हा एक थोडं वाचू. कसा होता तो अहज्या? दुराचारी होता. कसा होता? साधा दुराचारी होता का? फार दुराचारी होता. आणि जेव्हा अहज्या राजाविषयी आपण मागच्या पहिल्या इतिहासमध्ये 22व्या अध्यायामध्ये वाचू. आता वाचू नका, घरी गेल्यावर वाचा. शेवटच्या ह्याच्यामध्ये पॅराग्राफ मध्ये वाचू. तिथं आपल्याला अध्यायाला वाचायला मिळतं की तो परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते तो करत होता. आज आपण प्रत्येकाने स्वतः वैयक्तिकरित्या स्वतःचं परीक्षण करणं अपेक्षित आहे. मी परमेश्वराच्या दृष्टीमध्ये चांगला किंवा चांगली आहे का वाईट आहे? समजतं का नाही आपल्याला? आपण चांगलं वाईट काय करतो हे आपलं अंतःकरण, आपलं मन 100% आपल्याला सांगत असतं. तुम्ही कितीही चांगले करणारे असाल, कितीही वाईट करणारे असाल, जे चूक आहे ते चूकच, जे बरोबर आहे ते बरोबरच आपलं मन आपल्याला ग्रही देत असतं. हालेलुया. काय म्हटलं इथं? अहज्या हा फार दुराचारी होता. पुढचं वचन वाचा. गलबते बांधून तार्शिश येथे जाता यावे म्हणून त्याने त्याची भागी केली. एसियोन गेबेर येथे त्यांनी जहाजे बांधली. बघा, गलबते बांधून तार्शिश येथे जाता यावं म्हणून त्यांनी त्याची काय केली? भागी केली. आजच सकाळी इथं बाहेर बसल्यानंतर मी वाचत होते. सकाळी जस्ट ओपन केले बायबल आणि हा अध्याय माझ्या समोर आला आणि मी वाचत होते की परमेश्वरा, आज या वचनातून मला तू काय बोध करणार आहेस, मला तू काय रिलेट करणार आहे. आता मी मगाशी म्हटलं, विश्वास ऐकण्यातून वाढतो पण प्रकटीकरण वाचनातून मिळतं. मी वाचत होते जस्ट सकाळी बसल्याबरोबर. दररोजच वाचन करते. दररोज माझा तो एक दिनक्रम आहे स्टॅटस वरती वचन ठेवण्याचा, जे प्रकटीकरण मिळालं ते सांगण्याचा. मी जस्ट वाचत होते की प्रभू याच्यातून तो आम्हाला काय सांगणार आहेस. मी एकच स्टेटमेंट काढलं त्याच्यातून, दुराचारी माणसाची झूट ही मंडळी करते फूट. प्रेज द लॉर्ड. दुराचारी माणसाची झूट ही मंडळी करते फूट. आध्यात्मिकरित्या हा वचन घेतलं की यहोशाफाट हा देवाचा दास, देवाचा सेवक, देवाचा काम करणारा व्यक्ती, हा सुद्धा अहज्या परमेश्वराच्या दृष्टीने वाईट करणारा व्यक्ती. या व्यक्तीसोबत जाऊन तो झूट करतो आणि पुढे काय होतं बघा. पुढे काय होतं वचन वाचा. तेव्हा मारेशापाशी अलिएझर बिन दोदाबाहू याने यहोशाफाटाविरुद्ध संदेश दिला. तो म्हणाला, तू अहज्याशी भागी केले म्हणून तू केलेली कामे परमेश्वर टाकून परत एकदा मी वाचते ऐका. तेव्हा मारेशावासी अलिएझर बिन दोदाबाहू याने यहोशाफाट विरुद्ध संदेश दिला. कसा संदेश दिला? विरुद्ध संदेश दिला. आणि काय संदेश दिला माहितीये का? तो म्हणाला, तू अहज्याशी भागी केली म्हणून तू केलेली कामे परमेश्वर मोडून टाकील. तू केलेली कामे परमेश्वर मोडून टाकील. आणि पुढे काय वचन वाचायला मिळतं? ती जहाजे फुटून गेली. ती जहाजे फुटून गेली आणि तार्शिशा जाऊ शकली. लगेच खालच्या अध्यायात आपल्याला वाचायला मिळतं, यहोशाफाटाला मृत माती देण्यात आली. हालेलुया. आमचा परमेश्वर, आम्ही वाईट गोष्टीमध्ये चालत असेल तर कधी आमचं ऐकत नाही. ही गोष्ट समजून घ्या. वाईट गोष्टीसाठी कधीच परमेश्वर प्रोटेक्ट करत नाही. परमेश्वराच्या ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञेविरुद्ध जर तुम्ही नेहमी वागत असो आणि परमेश्वराला म्हणत असो की प्रभू तू मला सहाय्य कर, तुझी महिमा माझ्यामध्ये येऊ दे, तुझं सामर्थ्य माझ्या मुखातून लगेच घेऊन घे, अजिबातच होणार नाही. हो तसं होणारच नाही. तसं ते उगाच काहीतरी म्हणतात ना, ते निमित्ता तारा थोडा वेळ पडलेला दिसतो आणि नंतर नाहीसा होतो. सत्य समजून आज प्रभू काय सांगत आहे. आज जर तुमच्या अंतःकरणाशी परमेश्वर जर टोचून बोलत आहे
हालेलुया. यहोशाफाटाला संधी मिळाली नाही. लगेच वचन सांगतं की त्याला मीठ माती देण्यात आली. त्याचं जे राजासन होतं, पद होतं ते तर गेलंच, पण त्याची जी चांगली कामे केली होती ती परमेश्वराने मोडून टाकली. त्याचा नायनाटच केला, त्याची आठवणच ठेवली नाही. का बरं ठेवली नाही? कारण तो दुराचार करणाऱ्या व्यक्तीसोबत झूट केला. दुराचारी व्यक्तीसोबत त्यांनी मैत्री केली. दुराचारी व्यक्तीला आपल्या सोबत सहभागिता घेऊन दिली. आमचा परमेश्वर दुराचाराला कधीच कबूल करत नाही. दुष्ट विचाराला नाही, दुष्ट कृतीला नाही, दुष्ट कुठल्याच संबंधाला परमेश्वर सहमती देत नाही. जर परमेश्वर तुमच्या सोबत बोलत आहे, ते ऐकण्याचा आत्मा असेल तर प्रभू तुमच्या जीवनामध्ये निश्चितपणे कार्य करणार. परंतु तुम्ही ऐकून न ऐकण्यासारखं सूट पडल्याप्रमाणे वागत असतात, तर तुम्हाला मात्र त्या यहोशाफाटाला मीठ माती देण्यात आली, ती सुद्धा तुमच्या नशिबी राहणार नाही. हालेलुया. इथं म्हणून दावीद राजा म्हणतोय की अनीतीने वागणाऱ्या माणसासारखं मला दुराचरण करण्याकडे नेऊ नको. खूप छान प्रार्थना दावीद करते मला. 141 मध्ये काय सांगितलं? 3-4 वचन वाचा. स्तोत्र संहिता 141. माझी प्रार्थना तुझे समोर धुपाप्रमाणे, माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो. माझी प्रार्थना कशी हो तुला? धुपाप्रमाणे. माझे हात कसे हो? संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे. हा. पुढे काय सांगितले की माझं मन दुराचरण करण्याकडे वळतं. मनच आधी वळतं, मग हातपाय जातात. हालेलुया. आणि डोळ्यांना त्या गोष्टीचा मोह येतो. डोळ्यांना त्या गोष्टीचा, मी बऱ्याचदा म्हणते की परमेश्वर तू ज्या वेळेला आम्हाला मध्यमधून समजावत आहेस, तर तू म्हणत आहेस की तुझा उजवा डोळा पाप करत असेल तर तू ते डोळा काढून टाक. समजलं? देहाला शासन होणार नाही. तुझ्या हाताचा एक अवयव जर तुला नाशाकडे नेत असेल तर तोच अवयव कापून टाक. त्याला आत्मिकरित्या तू मला कसं सांगणार आहेस? आत्मिकरित्या तू उदाहरण देऊ शकला असतास, पायाचं देऊ शकला असतास, नाकाचं देऊ शकला असतास, कानाचं देऊ शकला असतास, पण डोळ्याचंच उदाहरण परमेश्वराने दिलं. कारण डोळ्याच्या द्वारे मोह, वासना या गोष्टी प्रवेश करत असतात. हालेलुया. डोळ्याला एखादी गोष्ट सुंदर, मोहक दिसली की ती मिळविण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नशील होतो. आमचं मन तिकडं धाव घेतं आणि मन ज्या वेळेला तिकडं धाव घेतं तर आपण हा सुद्धा विचार करत नाही की परमेश्वराने ती धाव आमच्यासाठी ठेवलेली आहे का? परमेश्वराने तो मार्ग आमच्यासाठी ठेवलेला आहे का? नाही, फक्त ते दिसायला सुंदर आहे, मोहक आहे आणि आम्ही तिथे धाव घेतो. आहाज राजा हा श्रीमंत आहे, त्याच्याकडे सैन्य आहे, त्याच्याकडे सगळी संपत्ती आहे आणि तो मला मदत करेल तिकडे जाण्यासाठी, म्हणून यहोशाफाटाने त्याच्यासोबत झूट केली. इंटेन्शन कसं होतं? हेतू कसा होता? प्रत्येक कृतीमागे एक हेतू असतो. हालेलुया. म्हणतो ना आपण, हे सहज माझ्या हातून तुटून गेलं. परमेश्वर ओळखतो ना ते सहज झाले का नाही ते. परंतु हेतू पुरस्सर सगळ्या गोष्टी करत असतो. जेवढा मोठा हेतू अशुद्ध असतो तेवढा मोठा धोका आमच्या समोर वावरत असतो. भले तुम्ही किती चांगले समोर या, भले किती तुम्ही चांगलं करताय ते दाखवा, किंवा मी असो, तुम्ही कुणीही असो, परमेश्वर मात्र हेतू ओळखतो. हालेलुया. यहोशाफाटाचा हेतू परमेश्वराने ओळखला की त्याने त्याचं ऐकलं नाही आणि परमेश्वराकडे धाव घेण्याऐवजी त्याने अहज्या राजाकडे धाव घेतली, दुराचरण करणाऱ्या व्यक्तीकडे धाव घेतली आणि दुराचरण करणाऱ्या व्यक्तीसोबत झूट केली. म्हणून परमेश्वराने शेवटी त्यांचे जहाज फोडले. हालेलुया. ज्या जहाजाचा सहारा घेऊन ते तार्शिशात जाणार होते ते जहाज फोडले आणि तार्शिशात जाण्यासाठी त्यांनी काय केलं? वचन काय सांगतं? तार्शिशात जाऊ शकले नाही. जेव्हा मी हे आज वाचत होते एक प्रकटीकरण मला म्हणाला की यहोशाफाट राजा काय दर्शवतो? यहोशाफाट राजा तुम्ही आणि मी, जे देवावरती विश्वास ठेवणारे लोक आहेत, भिस्त ठेवणारे लोक आहेत, किंवा मंडळीचे सेवक आहेत, देवाचे दास आहेत, त्या लोकांना तो दर्शवतो.
जहाज काय दर्शवतं? जहाज म्हणजे मंडळीचं दर्शन आहे, चर्चचं दर्शन आहे. जहाज म्हणजे काय आहे ते? कशाचं दर्शन आहे? मंडळीचं दर्शन आहे. आज जर मी या ठिकाणी यहोशाफाट म्हणून काम करत आहे, तर या ठिकाणी तुम्ही सगळे जहाज आहात, मंडळी आहात. आणि पुढे वचन सांगतं, अहजा राजा हे दुराचरण करणारी व्यक्ती आहे. सैतानाचं दर्शन आहे ते, सैतानी कृत्यांचं दर्शन आहे, परमेश्वरापासून विभक्त करणाऱ्या लोकांचं दर्शन आहे. आणि राहिलं काय? यहोशाफाट, जहाज, अहजा, ह्या गोष्टी आम्हाला समजल्या. तर लक्षात घ्या, जर यहोशाफाटाने मी जर दुराचार करणाऱ्या व्यक्तीसोबत मैत्री केली तर ही माझी मंडळी फुटणार. हालेलुया. 100% ही जहाज फुटणार. आणि या जहाजाला जिथं स्वर्गात जाण्याचा मार्ग सांगत आहे मी, त्यापर्यंत पोहोचू शकणार, त्याला अडखळत कोण आहे? यहोशाफाट. प्रेज द लॉर्ड. समजतं का? बघा आत्मिकरित्या परमेश्वर काय म्हणत आहे, मला देवाकडे जायचं आहे, देवाकडे नेणारा जो माझा मार्ग आहे, जो माझा पथ आहे, तो मला ठाऊक आहे, हे माझं बायबल आहे. याच्यापासून मला विभक्त करणारी प्रत्येक व्यक्ती अहजा आहे. हालेलुया. याच्यापासून विभक्त करणारी माझी प्रत्येक कृती असेल, व्यक्ती असेल, काय आहे? अहजा आहे. जर मी याच्यापासून विभक्त झाले तर मी नक्की फुटणार, माझा शेवट होणार, फूट पडणार. म्हणतात ना, फूट झालेलं घर टिकत नाही. हालेलुया. फूट झालेलं घर टिकत नाही, वाळून बांधलेलं घर टिकत नाही. आमचं घर आम्ही कशावर बांधतोय ह्याचा विचार करा. तो खरं आमचा येशू आहे का? प्रेज द लॉर्ड. जो खरं सामर्थ्यवान आहे, शक्तिशाली आहे, जे आम्हाला दीर्घकालीन सनातन काळापर्यंत उपयोगी येणार आहे, त्या खडकावर आम्ही स्थिर आहोत का? आमचं आचरण आम्हाला त्या ठिकाणी स्थिर करतं का? जसं दावीद म्हणतोय की मला या अनितीच्या मनुष्यांपासून वेगळं कर, मला यांच्याकडे माझं मन वळू देऊ नको. का मला जगातल्या गोष्टी ओळख घेता आहेत का मला वचनाचं आकर्षण आहे, याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. जगाच्या गोष्टींकडे माझं मन वळालेलं आहे का माझं मन वचनाकडे वळालेलं आहे, याकडे आज आम्ही आत्मपरीक्षण करणं अपेक्षित आहे. जर आमचं मन वचनाकडे वळालेलं आहे तर निश्चित परमेश्वर आमच्याकडे वळतो. हालेलुया. जर आम्ही वचनामध्ये रमत असो तर परमेश्वर आमच्यामध्ये वास करतो. प्रेज द लॉर्ड. काहीतरी रिझन आहे, काहीतरी मला मिळवायचे, काहीतरी माझा स्वार्थ आहे म्हणून देवाकडे येऊ नका. हालेलुया. आजकाल असंच झालेलं आहे, सगळीकडे तुम्हाला हे दिलं जातं, तुम्ही हे करा, तुम्हाला धन लोकांनी प्रलोभनाने आपण देवात टिकत नाही. प्रलोभने यायची बंद झाली की आमचा मार्ग थांबतो. शाबासकीची थाप देणं थांबलं की आम्ही काय करतो? गती थांबते. आम्हाला तीच सवय लागलेली असते की कोणीतरी यावं मला शाबास म्हणावं, कोणीतरी यावं मला चांगलं म्हणावं. चांगलं करण्याचा तर उद्देश बाजूलाच, पण देव आम्हाला सत्य शिकवत आहे. बऱ्याच गोष्टी दाखल्यातून परमेश्वर आम्हाला सांगतो, उदाहरणातून आम्हाला शिकवतो, प्रकटीकरणातून आम्हाला समज देतो. एवढं देव जर आम्हाला समजत नसेल तर तुमच्या आणि माझ्या एवढं दुर्दैवी कोणी नाही. हालेलुया. आज आम्ही प्रत्येक जण आमच्या अंतःकरणाचं, आमच्या जीवनाचं आम्ही परीक्षण करणं अपेक्षित आहे. का मी दुराचार करणारी व्यक्ती आहे का? माझी संगत दुराचार करणाऱ्या व्यक्तीसोबत आहे का? मी चोरी करणाऱ्या गटामध्ये आहे का? मी खून करणाऱ्या गटामध्ये आहे का? का मी व्यभिचार करणाऱ्या गटामध्ये आहे? या सर्व गोष्टीचं आत्मपरीक्षण आज आपण करणं अपेक्षित आहे. कारण देव जे काही बोलतो ते आपण ऐकणं आणि त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे, तेव्हा ती धन्यता आम्हाला प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. इतक्या जगापुरतीचा विचार आपल्याला करायचा नाही. जगामध्ये वावरतो, ह्या गोष्टी लागतात, ते सुख लागतं, हे सुख लागतं. ज्याला जगातलं सुख लागतं त्याला आध्यात्मिक सुख मिळतच नाही. हे समजून ज्याची भाव जगातल्या सुखाकडे आहे त्याची नाव अध्यात्माकडे येऊ शकत नाही. विचार करा ह्या बोलण्यावर.
जगातल्या गोष्टी मिळवण्याच्या मागे जर आम्ही प्रयत्नशील असू तर आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळत नाही. अनुवाद 28 अध्याय नक्की वाचा. काय म्हटलंय की जर तू देव सांगेल त्या पद्धतीने वागण्याकडे धाव घेत असशील तर तुला आशीर्वादाच्या मागे धावायची गरज नाही, तर तुझ्या मागे आशीर्वाद धावत येतील. हालेलुया, हालेलुया. आम्ही जर आशीर्वाद मिळावा म्हणून चुकीचा मार्ग निवडत असू तर तो थांबवा. प्रेज द लॉर्ड. आशीर्वादाचे ती फक्त मृगजळ आहे. मृगजळ माहित आहे ना, दिसतं आणि मग नाहीसं होतं, दिसतं नाहीसं होतं, दिसतं म्हणून आम्ही जातो तिथं फसतो, तसं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्ही परमेश्वराकडे धाव लावली, वचनाकडे धाव लागली, आमची नीतिमत्वाकडे धाव लागली, चांगल्या कृत्याकडे धाव लागली आणि स्वतःच्या जीवनामध्ये आम्ही बदल करू लागलो तर याच्यापेक्षा मोठा चमत्कार दुसरा कोणताच नाही. हालेलुया. स्वतःत बदल करणे याचा एवढा मोठा चमत्कार दुसरा कोणताच नाही. आणि जेव्हा हा चमत्कार आम्ही अनुभवू तेव्हा प्रत्येक सेकंदाला एक गोष्ट परमेश्वर आम्हाला कळवे. हालेलुया. म्हणून आम्हाला आज परमेश्वर शिकवत आहे, दाविदाच्या सारखं आम्ही परमेश्वराजवळ विनंती करणं अपेक्षित आहे की प्रभू दुराचार करणाऱ्या व्यक्तीपासून मला दूर ठेव. माझं मन तिकडे वळून देऊ नको. माझ्या मनाला तुझ्या ठाई स्थिर कर. यहोशाफाट राजाने अहज्याचं तू उदाहरण आम्हाला दिलंस परमेश्वर बाप्पा. शेवटी त्या काय झालेलं आहे, त्याची जहाजं फुटलेली आहेत, गणपती फुटलेली आहेत, जिथे पाहिजे ते तिथे जाऊ शकले नाही, परंतु आम्हाला तुझ्या सोबत यायचं आहे. तो मार्ग आम्हाला व्यवस्थित कर. काही घडत चुकली असेल माझ्या मार्गाची तर मी आज सरळ करायला तयार आहे. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे त्या संधीचं सदुपयोग करा. हालेलुया. फक्त कानाला चांगलं वाटतंय म्हणून हा हालेलुया आमेन प्रेज द लॉर्ड इथपर्यंत म्हणू नका. अंतःकरणामध्ये ती गोष्ट घ्या, अंतःकरणामध्ये ती गोष्ट घ्या आणि काढून टाका त्या निगेटिव्हिटीला, काढून टाका त्या दुष्ट वर्तनाला, काढून टाका देवाची आज्ञा न मानणाऱ्या आत्म्याला. प्रेज द लॉर्ड. देव काही ठराविकच गोष्टीचं दर्शन देत नाही आपल्या जीवनामध्ये. देव आधी आपल्या स्वतः चांगुलपणा आणण्यासाठी बऱ्याच गोष्टी सांगत असतो. त्या गोष्टी घेऊन पुढे चालत राहिलो ना देव आपल्याला त्याच्या अगदी जवळ घेऊन बसतो. हालेलुया. म्हणून देव बाबा आज आपल्याला काय सांगत आहे त्या गोष्टीकडे लक्ष करूया. सगळेजण आपले आपले नेत्र बंद करूया आणि देव जे वचनातून आम्हाला देवाने सांगितलं त्या गोष्टीचं 2 मिनिट मनन करूया. डोळे बंद करूया आपण आपले आणि चिंतन करूया की देव